बस इथे. अजून पूर्ण बरी झाली नाहीयेस तू. थकवा दिसतोय. आई, आता तरी तू उपवास सोडायला हवा. आणखी किती त्रास करून घेशील स्वतःला? जरा बघ ना, किती अशक्त झालीस तू. मी जे व्रत घेतलंय त्याचा अर्ध्यावर सोडता येणार नाही बाळा. घेतलेला वसा असा टाकता येत नाही. बाबा, तुम्ही तरी काहीतरी सांगा हो आईला. जगदंबा, अगं माझं बी ऐकत नाही ती. आता देवी आईच काहीतरी मार्ग काढल आणि या अडचणीतून सोडवल आपल्याला. श्रद्धेबरोबर मनातून विश्वास असेल ना, समज ठीक होते. तुळजाई, तू स्वतः ऐकलंस ना सगळं? माझी आई कसं वागते, कसं बोलते, लक्षात आलंय ना तुझ्या? मला तिची काळजी वाटते ग. या सगळ्या संकटामुळे आई घाबरून गेली. 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे तिला. त्यासाठीच तिने हा उपवास धरलाय तुळजाई. आम्ही बघितलं सगळं. पण उपवास नक्की कशासाठी करतात तुळजाई? मला सांग. जगदंबा, तुझ्या चेहऱ्यावर अशी निराशेची छटा का? गावातला दुष्काळ तर दूर झाला, मग तू अशी उदास का वाटतेय? माझी आई उदास झाली तुळजाई. तिने गेले 9 दिवस अतिशय श्रद्धेने उपवास केला. तिला 3.5 शक्तिपीठांचं दर्शन हवंय. पण तिची ही इच्छा अपूर्णच राहणार असं वाटतंय मला. भक्ताच्या भक्तीचं फळ देण्यासाठी देव सुद्धा वेगवेगळे मार्ग काढत असतो. तुझ्या आईच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं तुला वाटतं ना? अगदी मनापासून वाटतंय. आम्ही त्या पूर्ण करू. फक्त त्या कामात आम्हाला तुझी थोडी मदत लागेल. माझी मदत? काय मदत करू मी? तुम्ही इथं कोडं सोडवत बसलाय आणि तिकडे ती तुळजा. तुळजा? तुळजाचं काय? तुळजा काल चिंचपुरात आली होती. तुळजा चिंचपुरात? तिनं तिचं शक्तिपीठ पुन्हा एकदा जागृत केलंय. दैत्यमाता हे आपल्याला कसं कळलं? तिची ऊर्जा, तिची शक्ती आम्हाला जाणवली. तो अचानक आलेला मायावी दुष्काळी नाहीसा झालाय. तुमचे डोळे उघडे असते तर तुम्हालाही जाणवलं असतं, पण नाही. तुम्ही या कोड्याच्या मागे लागला आहात. दिती माता, त्या कोड्याची उकल झाली आहे आणि आता तो विधी शोधणं अत्यंत आवश्यक होऊन बसलंय. हे सगळं ज्ञान अतिप्रचंड आहे दिती माता. आम्हाला आता अविरत अभ्यास करावा लागेल. आणि तू यात गुंतून गेल्यावर तुळजा, तिचं काय होणार? दिती माता, तिला प्राप्त करण्यासाठीच आम्हाला हे शोधून काढायचंय. आम्ही आता थांबू शकत नाही दिती माता. तो विधी सापडल्याशिवाय आम्हाला थांबता येणार नाही. तू आम्हाला आमच्या दालनात येऊन भेटा. बरंच काही बोलायचंय आम्हाला तुझ्याशी. ग बाई, माझं गुणाचं लेकरू ते. जगदंबा, आज लई मोठी कामगिरी केलीस तू. गावावर दुष्काळाचं एवढं मोठं संकट होतं, पण तू हुशारीनं वाट दावलीस. समद्या गावाला संकटातून सोडवलंस. गावातला हर एक माणूस तुझं कौतुक करतोय. खरंच लई मोठं काम केलंस तू. गंगाई, अगं अगं, ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? हा, समजा गाव दुष्काळ दूर झाल्याच्या आनंदात आहे
आणि तू तुझा हट्ट का सोडत नाही सांग बरं. तू काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजेस. तू तब्येतीकडे असं दुर्लक्ष करू नको. मला अजून बी 3.5 शक्तिपीठाचं दर्शन झालेलं नाही. मी माझा उपवास तसाच चालू ठेवणार. अगं मी नाही कुठं म्हणलोय. जरा परिस्थिती ठीक झाली ना की मी स्वतः घेऊन जाईल तुला 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला. झोपूया का आता? बाकी सगळ्या गोष्टी उद्या बोलता येतील. देवी आई माझ्या आईला असं निराश करणार नाही, मला खात्री आहे. होय, विश्वास आणि श्रद्धा असली ना तर समज ठीक होत. काय ग गंगाई, आज तुझा चेहरा लईच उजळलेला दिसतोय. अहो, मला देवीने स्वप्नात दर्शन दिलंय. 3.5 शक्तिपीठांचं दर्शन झालं मला. लई भरून पावले बघा. देवी आईची महिमा हाय जगात. आपली जगदंबा बी लई गुणाची आहे, तिच्यामुळे तर हे समज घडतंय. माझ्यामुळे नाही, देवी आईनेच आपल्याला हा मार्ग दाखवला. आणि आता आपल्याला या वर्षी कोणतं पीक चांगलं येईल हे देखील घटाने सांगितलं. आता या घटाचं विसर्जन करायची वेळ आली आहे. त्यासाठी आपण देवी आईच्या पालखीची मिरवणूक काढूया. आई राजा, आई राजा. बघावं तेव्हा या बळेचं कौतिक. खांद्यावर कशा पायी डोक्यावरच घेऊन नाचा हिला. पर काही म्हणा, काहीतरी जादूटोना नक्कीच हा हिच्याकडं. त्या बिगर ही असले चमत्कार करू शकत नाही. गंगाईला ही कुठंतरी रानात सापडली होती. मायावी लोक हिच्या मागावर होते. बया, हे असुर कुळातली तर नसेल नव. हिचं मूळ शोधून काढायाच पाहिजे. नंदी, माते, साक्षात तुम्ही एवढ्या काळानंतर दर्शन दिलं. मधल्या काळात किती संकट आली, किती घडामोडी घडल्या. प्रत्येक प्रसंगात तुमची खूप आठवण येत होती. पण तुम्ही योगनिद्रेत होता. आणि आता भक्तांच्या कल्याणासाठी त्यातून जागृत झाला. इथं येऊन दर्शन दिलं. खरंच धन्य झालो मी माते, धन्य झालो. नंदी, एवढा भावनाविवश होऊ नको. या काळात तू सुद्धा खूप चांगले कार्य केले आहेस
आणि त्याबद्दलच आम्ही तुझे आभार मानायला आलो आहोत. माते, अहो माझे कसले आभार मानताय तुम्ही? मी गण आहे तुमचा. तुम्ही आमच्या माता, आमच्या तारणहार, आमच्या मार्गदर्शक. तरीही आम्ही इथे उपस्थित नसताना आमच्या जगदंबेला प्रत्येक पावलावर उत्तम प्रकारे सांभाळलंस, तिची काळजी घेतलीस, प्रत्येक कामगिरीत तिला मदत केलीस. खरंच खूप मोठं कार्य केलंयस नंदी. मग तुझे आभार मानायलाच हवे ना. माते, आम्ही इथे नसताना कैलासावरून काही निरोप? निरोप? अहो स्वतः प्रभू महादेव इथे आले होते. पंचमहाभूतांनाही नियंत्रणात ठेवण्याचं कौशल्य तू आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेस, हे पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोय. आणि त्यांनी जगदंबाला देखील दर्शन दिलं, तिला योग विद्या शिकवली. ते तिच्या कामगिरीवर प्रभावितही झाले. काही काळापूर्वीच तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले गणराय तेही इथे आले होते.